महामंडळाची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक झाली। महाराष्ट्रामध्ये 92,000 मराठा उद्योजक करण्यामध्ये महामंडळाला यश आलेलं आहे। राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी आहे। साधारण 7,500 कोटीचं कर्ज वाटप बँकेने केलेले आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महामंडळाच्या माध्यमातून साधारण 760 कोटीचं कर्ज वाटप ही व्याज परतावना त्या ठिकाणी लाभार्थ्यांना दिलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 8,500 मराठा उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत आणि व्याज परतावना खूप चांगल्या पद्धतीने आम्ही देत आहोत आणि म्हणून आजच्या बैठकीच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांनी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मराठा समाजाला उद्योजक करण्यासाठी सहभाग करावा। जे प्रलंबित प्रकरण आहेत त्या प्रलंबित प्रकरणाला दिरंगाई लावू नये, त्याची लवकर तपासणी करावी आणि लाभार्थ्यांच्या योग्य व्यवसायाला कर्ज वाटप करावं, अशा प्रकारची एक आढावा बैठक आज आम्ही या ठिकाणी घेतली। सर, राष्ट्रीयकृत बँका कर्ज देताना खूप मानसिक त्रास देतात, टाळाटाळ करतात, अशा लोकांना काही तुम्ही सूचना केल्यात का सर? आज कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये LDM साहेबांनी या सगळ्या गोष्टी नोंद करून घेतलेल्या आहेत। काही आमचे मराठा उद्योजक होते, काही आमच्या मराठा चळवळीचे कार्यकर्ते होते, त्यांनी काही सूचना केल्या। LDM साहेबांनी लिहून घेतल्यात आणि एखादा कमिटी का टास्क फोर्स करू आम्ही, ज्यामध्ये ब्रांच लेवलपर्यंत या योजना पोहोचवून त्यांना त्या ठिकाणी वेळेवर कर्ज वाटप करण्यासाठी काही सूचना तयार करणारी यंत्रणा आम्ही तयार करू शकतो का, याच्याबद्दल खूप चांगली चर्चा झाली। सर, मला 1 महिन्याचा अल्टिमेट दिला त्यानंतर महाजनांचं वक्तव्य आलंय की ते शक्य नाही, 2 वक्तव्य वेगवेगळे, कुठेतरी हे वक्तव्य टाळले पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी आदरणीय मंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून खूप योग्य सूचना दिलेल्या आहेत। अधिकारी वर्ग कामाला लागलेला आहे आणि अजून सरकारची त्याबद्दलची व्यवस्थित भूमिका अजून स्पष्ट झालेली नसताना अशा प्रकारे वक्तव्य प्रत्येकाने टाळलं पाहिजे। कारण हा सर्वेक्षणाचा मुद्दा आहे, हे चर्चेचा मुद्दा आहे, अधिकाऱ्यांचा मुद्दा आहे, कायदा कानून बघितला जाईल, तपासला जाईल आणि हा जर निर्णय राज्यामध्ये लागू झाला तो यथाकदाचित देश पातळीवरती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये टिकला पाहिजे। याच्याबद्दल अधिकारी लेवलवरती चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच डिपार्टमेंट इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी हा निर्णय होईल असं मला वाटतं। ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता दाट झालेली आहे। काही घटना घडलेल्या आहेत गेल्या 2-3 दिवसापासून, चक्का जाम, टायर जाळणे वगैरे। दोन्ही समाजाला तुम्ही एक जबाबदार म्हणून काय आवाहन कराल सर? बघा, प्रत्येक समाजाने आपली आंदोलनाची पायरी सांभाळली पाहिजे, ज्याच्यामध्ये नागरिकांचं नुकसान होता कामा नये, सरकारी मालमत्तेला धक्का लागता कामा नये। आंदोलन करणं हे आपला जन्मसिद्ध अधिकार असतानाही आपला तोल जाऊ नये हा आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे। आता ह्यांनी याचा तोल गेला, हा अरेतुरे बोलतो राज्याच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, तर मग आम्ही पण अरेतुरे बोलणार हे योग्य नाही। यांनी रस्ता रोको केला, जाळपोळ केली, ह्याला कोणी अडवलं, त्याची केसेस मागे घेतली, आता आम्ही पण करणार। त्याच्यामुळे काय होतं की समाजामध्ये चुकीचा मेसेज जातोय, तो मेसेज जाता कामा नये, हे प्रत्येक समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे।